पाण्याच्या टँकरची मागणी आल्यास प्रशासनाने 48 तासामध्ये मंजुरी द्यावी असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत। सद्यस्थितीत जिल्ह्याच्या काही तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती आहे। या अनुषंगानं जवळपास 64 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। टंचाई कृती आराखड्यातील विविध प्रकारच्या 9 उपाययोजनांद्वारेही प्रशासन टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे। तरीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांनी पाण्याची टँकरची मागणी केल्यास प्रशासनानं 48 तासाच्या आत टँकर सुरू करावा असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। नियोजन भवन इथल्या सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे हे बोलत होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी, राजू खरे, नारायण पाटील, उत्तम जानकर, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निरहाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसील, सर्व गटविकास अधिकारी आणि सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते। दरम्यान सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पिण्याच्या तसंच वापराच्या पाण्याची टंचाई भासणार नाही या अनुषंगानं काटेकोरपणे नियोजन करावं। टंचाई उपाययोजना अंतर्गत पाण्याचे विविध स्रोत याची माहिती संबंधित यंत्रणांनी अगोदरच ठेवावी, जेणेकरून टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवताना त्या गतिमान पद्धतीनं राबवणं शक्य होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी टँकर बरोबरच विहीर व वेंधन विहीर अधिकरण तसंच अन्य उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली।